मोर ज्याची सुंदरता आपल्याला नेहमीच आकर्षित करत राहिली आहे, ज्याला पाहिल्यावर पाहतच राहावे असे वाटते। त्याची चाल, पिसारा फुलवणे आणि त्याचा मधुर आवाज सर्व काही विलोभनीय, परंतु हेच विलोभनीय दृश्य त्याच्या अस्तित्वावर घाला घालणारे ठरतंय। त्याच्या सुंदरतेमुळे त्याचे अस्तित्व धोक्यात येणार की काय अशी शंका उपस्थित होते, परंतु हे खरे आहे। देशाच्या या राष्ट्रीय पक्षाचा अंधविश्वासापोटी तसेच आंबट शौकीनांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी या मनमोहक पक्षाची मानवामार्फत तस्करांकडून मोठ्या प्रमाणात शिकार केली जाते। त्यामुळे या राष्ट्रीय पक्षाचे अस्तित्व दिवसेंदिवस धोक्यात येत असून मोर हा राष्ट्रीय पक्षी एक दिवस दंतकथा तर बनून राहणार नाही ना, अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात येते। थोडक्यात असे की वरोरा वनपरिक्षेत्र विविध जैवविविधतेबरोबरच वनसंपदेने नटलेले आहे। यात विविध प्रकारचे पशुपक्षी मोठ्या प्रमाणात अधिवास करतात। यात मोर हा पक्षी सुद्धा अपवाद नाही। अलीकडेच वरोरा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या वाघोली गाव शिवारात वरोरा वन विभागातर्फे गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून मोर शिकार प्रकरणात वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षासह त्याच्या 2 साथीदारांना मोराची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलाय। यात आरोपींकडून शिकारीच्या साहित्यासह मोराचे मांस मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी अधिक माहिती देत आपली प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटलंय की मोर हा देशाचा राष्ट्रीय पक्षी असून तो शेड्यूल 1 मध्ये येतो। जवळपास वन्यजीवांना हानी पोहोचवणाऱ्या घटना घडत असतील तर वन विभागाला याबाबत तात्काळ कळवावे। वरोरा वन विभाग अशा प्रवृत्तींविरोधात कठोर कारवाई करेल असं म्हटलंय। यावेळी क्षेत्र सहाय्यक जितेंद्र लोणकर, दिवाकर चांभारे तसेच वनरक्षक लडके, लोहकरे, बोढे, वनरक्षक चंदे हे यावेळी उपस्थित होते। भाजी इकडे जवळ जवळ ठेवली नाही इथं स्पॉटवर नाही दिसत भाजी आहे प्लास्टिक काढायला मोडी मारतो आधी घसरते सुरी आहे त्याच्यात अशी सुद्धा माहिती समोर येत आहे की संयुक्त वन समितीचे अध्यक्षाने सुद्धा या ठिकाणी आरोपी म्हणून आपल्याला पकडले आहेत, काय सांगा? खरी गोष्ट आहे की संयुक्त वन व्यवस्थापन समिती वाघोलीचे अध्यक्ष श्री विलास नन्नावरे यांना या संबंधात अटक करण्यात आली आहे। मला या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगणं आहे की आपल्या ज्या संयुक्त वन व्यवस्थापन समिती वन आणि वन्यजीवाच्या संरक्षणासाठी स्थापन केल्या त्यामार्फत आपण संरक्षण करायला हवे होते, परंतु हे असे जर घटना घडत असेल तर आम्ही जरी अध्यक्ष किंवा सदस्य किंवा कोणी पण असं वन्यजीवाविषयी कारवाई करणार त्याच्यावर आम्ही वन विभागावर कठोर कारवाई करण्यात येईल। सामान्य जनतेला, नागरिकांना याविषयी काय आव्हान ओव्हरऑल करणार? यामार्फत आम्ही हेच आम्ही आवाहन करू की वन्य प्राण्याचे मांस बाळगू नका किंवा ते एखाद्या चवीसाठी आपण ते वापरू नका, कारण आज त्या सगळ्या मांस वापरणं, मांस खाणं हा सुद्धा गुन्हा असल्याच्यानं वन विभागामार्फत भविष्यात मोठ्या मोठ्या कारवाया होण्याची शक्यता आहे। कृपया या भूलतापेला बळी न पडता किंवा मासेच्या याच्यात न जाता आपण कोणत्याही वन्य प्राण्याच्या विषयी शिकार किंवा या प्रयत्नात पडू नये। माहिती समजा सामान्य नागरिकाकडे असेल तर त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा करायचा? जर आपल्याला वन्यजीवाविषयी, शिकार प्रकरणाविषयी किंवा वनाविषयी काही तस्करीविषयी माहिती असल्यास आपल्याकडे ऑलरेडी 1920 हा टोल फ्री नंबर दिलेला आहे वन विभागाचा, त्याच्यावर संपर्क करून आपण आम्हाला हे पूर्ण माहिती देऊ शकतो। प्रतिनिधी हितेश राजनहिरे, वरोरा, चंद्रपूर।